जत तालुक्यातील बाज येथील एका माथाडी ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात हवेत गोळीबार केल्याचाही आरोप केला असून गुन्हा दाखल केल्यानंतर जत पोलीस ठाणे परिसरात मोठ्या संख्येने माथाडी कामगार जमा झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत लक्ष्मण पांडुरंग खरात यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार निलेश विठोबा गडदे आणि त्याच्या 2 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार 10 जून रोजी सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास निलेश गडदे हा लक्ष्मण खरात यांच्या बाज येथील निवासस्थानी गेला। यावेळी लक्ष्मण खरात घरात नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नी रंजना खरात यांच्याकडे लक्ष्मण यांच्याबाबत चौकशी केली। यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का काम सोडण्यास सांगत अन्यथा 10 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे। पैसे न दिल्यास लक्ष्मण खरात यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। यावेळी घरातील मुलालाही धमकावण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। तुम्हाला बाप हवा असेल तर माझ्या आडवे येऊ नका असं सांगत आरोपी तिथून निघून गेल्याचा आरोप आहे। घरातून निघून गेल्यानंतर सायंकाळी सुमारे 8च्या सुमारास बाज येथील अहिल्यादेवी चौक परिसरात हवेत गोळीबार केल्याचाही आरोप केलाय। या घटनेची माहिती गावातील माणिक ईश्वर खरात यांनी लक्ष्मण खरात यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ जत पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली। आरोपीने भीती निर्माण करून 10 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येताच मोठ्या संख्येने माथाडी कामगार जत पोलीस ठाणे परिसरात जमा झाले। यावेळी संशयिताने पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याचा प्रयत्नही आरोपात करण्यात आलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या काही कामगारांनी त्याच्या वाहनावर दगडफेक केली। त्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला। त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। उपस्थित नागरिक आणि कामगारांनी पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या घटनेमुळे जत शहरासह परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत।